Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic The Tempest from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. टेम्पेस्ट म्हणजे तुफान किंवा वादळ. दिस इज वन ऑफ द फेमस प्लेराइट विलियम शेक्सपियर्स प्लेज चेंज इनटू प्रोज फॉर्म. Prospero was the Duke of Milan, a great man. Antonio, his brother, was a traitor. One day he took his brother Prospero and his niece Miranda and put them in an old broken boat, set them sail in the open sea, and he became the Duke. Prospero was a great magician. He set free Ariel, the chief spirit of the island. Years passed. Once when a ship carrying his brother and a group of others were sailing near his island, Prospero raised a tempest by magic spells. Ariel helped to get Ferdinand, the handsome prince, to Prospero's island. Ferdinand fell in love with Miranda and promised to marry her. Ariel played many tricks on Prospero's enemies. Finally, everything ended happily and Prospero went back home to his kingdom and his people. बघा, या पाठात एका साहसी कथेचे वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे प्रॉस्पेरो यांनी खलाशाच्या मनातील भीती या गोष्टीत कथन केली आहे. तसेच त्यांनी शौर्याची गाथा अगदी स्पष्टपणे हुबेहूब मांडलेली आहे. प्रॉस्पेरो हा मिलनचा सरदार होता. तो खूप अभ्यासू व विद्वान होता. जीवनातील बराच वेळ त्याने पुस्तके वाचण्यात वाया घालवला होता. त्याप्रमाणे त्याच्या जीवनात अनेक संकटे आली. या संकटांचा त्यांनी निर्भयपणे सामना केला. एक महान जादूगार म्हणून त्याची ओळख होती. जादूचा अभ्यास सखोलपणे करण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले होते. त्यांच्या दरबारातील लोक हे प्रामाणिक व विश्वासू होते. हे दरबारी लोक नेहमी सरदाराच्या आज्ञेचे पालन करत असत. अँटोनिओच्या अप्रामाणिक गुणांचे देखील या पाठात वर्णन केले आहे. शेवटी प्रॉस्पेरो यांनी जादूचे प्रयोग करणे थांबवले व खूप आनंदी जीवन जगले. स्वतःच्या शत्रूंना माफ केले. हे शत्रू जरी निर्दयपणे वागले असले तरी प्रॉस्पेरो मात्र यांनी बदला न घेण्याचे ठरवले. कोणत्याही प्रकारची सुडाची भावना व्यक्त केली नाही. आता आपण बघूया बघा, लाईन टू लाईन कशा पद्धतीने केलेलं आहे त्यांनी. टेम्पेस्ट म्हणजे तुफान किंवा वादळ. प्रॉस्पेरो वॉज द ड्यूक ऑफ मिलान इन द किंगडम ऑफ नेपल्स. नेपलच्या राज्यात प्रॉस्पेरो हा मिलानचा सरदार होता. किंगडम ड्यूक म्हणजे सरदार होता. ही वॉज सच अ studious and learned scholar that he spent most of his time reading books while his brother Antonio managed to the business of ruling his dukedom. तो अतिशय अभ्यासू आणि विद्वान स्कॉलर किंवा अभ्यासक होता. आपला जास्तीत जास्त वेळ तो वाचनात घालवी, तर त्याचा भाऊ अँटोनिओ त्याच्या मुलखाचा राज्यकारभार सांभाळीत असे. ड्यूकडम सांभाळत म्हणजे त्याचा राज्यकारभार सांभाळत होता त्याचा भाऊ अँटोनिओ. Now Antonio was a treacherous man. बघा आता हा अँटोनिओ कसा होता बा. अँटोनिओ हा treacherous means like a विश्वासघातकी तो एक माणूस होता बा. And he wanted to become a duke of Milan in his brother's place. अँटोनिओ हा विश्वासघातकी माणूस होता आणि आपल्या भावाच्या ऐवजी म्हणजे भावाच्या जागी आपणच मिलानचा सरदार व्हावे असे त्याला वाटत होते. Antonio would not have hesitated to kill Prospero, but he knew that the people loved their duke and would never forgive his murderer. खरे तर प्रॉस्पेरोला ठार मारण्यास अँटोनिओ कचरला नसता किंवा त्याने इझी मारला असता, परंतु
या सरदारावर लोकांचे प्रेम आहे आणि त्यांचा खून करणाऱ्याला ते कधीच क्षमा करणार नाहीत हे त्याला माहीत होते. सो अँटोनिओ गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपल्स हु वॉज प्रॉस्पेरिओज एनिमी. म्हणून अँटोनिओने नेपलचा राजा जो अलोन्सो जो प्रॉस्पेरिओचा शत्रू होता त्याच्याशी संधान बांधले किंवा त्याच्याशी हातमिळवणी केली. दे टूक प्रॉस्पेरिओ टू सी and when they were far away from land they put Prospero and his baby daughter Miranda into the broken old boat and sail away. ते प्रॉस्पेरिओला खोल समुद्रात घेऊन गेले आणि जमिनीपासून खूप दूर वर गेल्यानंतर त्यांनी प्रॉस्पेरिओ आणि त्याची मुलगी त्याची अतिशय लहान असणारी मुलगी मिरांडा यांना एका जुन्या मोडक्या बोटीत बसवले आणि ते दूर निघून गेले. Prospero and Miranda were left to drift into the wide open sea. Prospero आणि मिरांडा त्या अफाट समुद्रात वाहून गेले. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan with all its wealth and power. अशा प्रकारे अँटोनिओने मिलानची सरदारकी, सगळी संपत्ती आणि अधिकार मिळवले. Now among Prospero's courtiers was a true and loyal lord called गोंझालो. आता प्रॉस्पेरिओच्या दरबाऱ्यापैकी गोंझालो नावाचा एक सरदार सच्चा आणि निष्ठावंत होता. गोंझालो आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राइटफुल ड्यूक गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस इन द बोट फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स अँड अलॉंग विथ देम प्रॉस्पेरिओज मोस्ट व्हॅल्युएबल पोजेशन्स हिज बुक्स. आपल्या खऱ्या सरदारावरील म्हणजे ड्यूकवरील प्रेमामुळे आणि निष्ठेमुळे गोंझालोने गुप्तपणे बोटीमध्ये ताजे पाणी, फळे आणि कपडे आणि त्याचबरोबर प्रॉस्पेरिओची सर्वात मौल्यवान चीज म्हणजे पुस्तके ठेवून दिली होती. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप फेस बाय प्रॉस्पेरिओ कास्ट adrift in the oarless boat with a baby girl to care for. पहा, बरोबर असलेल्या तान्या मुलीची काळजी घेत वल्हे नसलेल्या बोटीतून दिशाहीन भरकटत जाणाऱ्या प्रॉस्पेरिओला किती कष्ट सोसावे लागले असतील तुम्ही कल्पना करू शकता. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safety. तरी सुद्धा ते सुदैवच म्हणावे लागतील, त्यांचे ते सुदैवीच होते किंवा म्हणायचे, कारण बोट एका बेटावर पोहोचली आणि ते तिथे सुरक्षितपणे उतरले. The island was an enchanted island. Enchanted means like a जादुई होतं, ते बेट एक जादुई बेट होतं. For years together it had come under the spell of the evil witch सिकोरेक्स च्या अनेक वर्षे ते सिकोरेक्स नावाच्या दुष्ट चेटकिनीने मंतरलेले होते. सिकोरेक्स who had imprisoned all the good spirit. She found one of the island. She found on the island. बेटावर तिला सापडलेल्या सर्व चांगल्या आत्म्यांना तिने कैद करून ठेवले होते. She herself had died before Prospero arrived on the island, but the spirits remained trapped in their prisons, the trunk of the large tree on the island. प्रॉस्पेरो त्या बेटावर येण्याआधीच ती मरण पावली होती, परंतु ते आत्मे तसेच त्या तुरुंगात बेटावरील मोठ्या वृक्षाच्या खोडामध्ये अडकून राहिले होते. Prospero was great magician. For his life had been devoted to the study of magic. प्रॉस्पेरो एक उत्तम जादूगार होता आणि जादूच्या अभ्यासातही त्याने आपले आयुष्य घालवले होते. The power of his arts enables him to see free the imprisoned spirit of whom Ariel was the chief. बघा, त्याच्या जादूच्या कलेच्या सामर्थ्याने त्याने तुरुंगातील आत्म्यांना मुक्त केले. एरियल हा त्यांचा प्रमुख होता. The spirit were so grateful to Prospero that they promised to be ever obedient to his will. आत्मे प्रॉस्पेरिओशी इतके कृतज्ञ झाले की त्यांनी कायम त्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे आश्वासन त्याला दिले, त्या प्रॉस्पेरिओला दिले. In the woods nearby, Prospero found Caliban, a
ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. बघा, जवळच्या जंगलात प्रॉस्पेरिओला एक विकृत आणि कुरूप राक्षस कॅलिबन दिसला. ही वॉज द सन ऑफ सिकोरेक्स. ही वॉज द सन ऑफ सिकोरेक्स. बघा, तो त्या सिकोरेक्स चेटकिनीचा तो मुलगा होता. द विच, जीवित द विच म्हणजे चेटकिन. ही वॉज द सन ऑफ सिकोरेक्स द विच. तो सिकोरेक्स नावाच्या चेटकिनीचा तो मुलगा होता बा, जिने त्या सगळ्या आत्म्यांना कैद केलं होतं. कॅलिबन बिकम अ प्रॉस्पेरिओस सर्वंट. तो कॅलिबन प्रॉस्पेरिओचा नोकर बनला. सर्वंट म्हणजे नोकर बनला. अपार्ट फ्रॉम बीइंग हिडियस अँड हॉरिबल इन अपरन्स, ही वॉज ऑल्सो फिशियस अँड ब्रुटल्स इन हिज हॅबिट्स. दिसायला तो कितीही हिडियस, भयानक होता, शिवाय दुर्गुणी आणि पाशवी होता. बट नो मॅटर हाऊ बा, ही वॉज ऑल्सो फेसियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स. दिसायला तो खूप भयानक होता, हिडियस होता, दुर्गुणी आणि पाशवी होता. नो मॅटर हाऊ हार्ड he tried, Prospero could not make him change his ways for the better. प्रॉस्पेरिओने अनेक प्रयत्न करून हे तो त्याच्या थोडीफार सुधारणा करू शकला नाही. And so it was Ariel's job to see that he carried out his task properly. त्यामुळे तो त्याचे काम नीट करतो आहे की नाही हे एरियलचे एक कामच होऊन गेले. टाइमपास म्हणजे वेळ निघून गेला. बरं, खूप काळ लोटला गेला त्याला. अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. खूप काळ लोटला त्याला. मिरांडा खूप मोठी होऊन एक गोड आणि सुंदर मुलगी झाली. द स्पिरिट ऑफ द आयलँड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरिओ हू रूल देम वाइजली अँड वेल. बेटावरील आत्मे प्रॉस्पेरिओशी एकनिष्ठ आणि विश्वास होते. तोही त्यांना हुशारीने आणि चांगला वागवत होता. प्रॉस्पेरिओ सुद्धा त्याला व्यवस्थित वागवत होता. नाऊ इट केम टू पास दॅट अलोन्सो किंग ऑफ नेपल्स, हिज ब्रदर सेबॅस्टियन अँड अँटोनिओ द विकेड ब्रदर ऑफ प्रॉस्पेरिओ वेअर सेलिंग इन अ शिप क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलँड. आणि आता यातच एकदा नेपलचा राजा अलोन्सो, त्याचा भाऊ सेबॅस्टियन आणि प्रॉस्पेरिओचा दुष्ट भाऊ अँटोनिओ त्या जादुई बेटाजवळून किंवा त्या जहाजातून प्रवास करीत होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर्स गोन्झालो. बघा, जहाजातून प्रवास, तो भाऊ अँटोनिओ सुद्धा त्या जादुई बेटाजवळून जहाजातून प्रवास करीत होता. जहाजात नेपलचा राजकुमार फर्डिनांड आणि वृद्ध निष्ठावंत दरबारी सरदार गोन्झालो देखील होता. Then the entire party was returning after the marriage celebrations of their princes in the far off kingdom. ते सर्वजण दूरच्या राज्यातून त्यांच्या राजकन्येच्या विवाह समारंभानंतर परत येत होते. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. आपले शत्रू आपल्या बेटाजवळ आहेत हे समजल्यानंतर प्रॉस्पेरोने आपल्या जादू विद्येच्या सामर्थ्याने मोठे तुफान निर्माण केले. टेम्पेस्ट म्हणजे तुफान निर्माण केले, वादळ निर्माण केलं. द रॉयल शिप वॉज टर्न अँड टॉस ऑन द स्टॉर्मी वेव्स. ते राजेशाही जहाज त्या तुफानी लाटात उलटू लागले, हेलकावे खाऊ लागले. इट सीम्स ॲज इफ इट वुड सिंक एनी मोमेंट अलॉंग विथ ऑल द पीपल ऑन बोर्ड. जहाजावरील सर्व लोकांना घेऊन कोणत्याही क्षणी ते बुडणार असे वाटू लागले. ॲज द टेम्पेस्ट रेज, प्रॉस्पेरो लेड हिज डॉटर टू द शोअर ऑफ द आयलँड अँड शो हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स. वादळाचा जोर वाढला तेव्हा प्रॉस्पेरोने आपल्या मुलीला बेटाच्या किनाऱ्यावर आणले आणि तिला वादळी लाटांशी झुलणारे जहाज दाखवले. and tempest raged. Prospero led his daughter to the shore. त्याच्या मुलीला तो घेऊन आला त्या शोरवरती, किनाऱ्यावरती ऑफ द आयलँडच्या. अँड शो हर द शिप, त्याने ती शिप दाखवली स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स, म्हणजे त्या वादळी लाटांशी झुलणारे जहाज त्याने तिच्या मुलीला दाखवलं. Miranda, a kind-hearted girl, begged her father to have pity on the people caught in the storm. Oh, father, she begged, if
By your art you have raised this dreadful tempest. Please, please quell the storm now. Save the poor souls on boards. मिरांडा दयाळू अंतकरणाची मुलगी होती. तिने आपल्या वडिलांना वादळात सापडलेल्या लोकांवर दया करण्याची विनंती केली. अहो बाबा, तिने विनवणी केली, तुम्ही तुमच्या विद्येने हे भयंकर वादळ निर्माण केले आहे, तर कृपा करा आणि हे वादळ शांत करा. जहाजावरच्या त्या बिचाऱ्या लोकांना वाचवा. प्रॉस्पेरिओ टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रॉस्पेरिओने आपल्या मुलीला घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. I have so ordered it that no persons on that ship will be hurt in any way. जहाजावरील कोणालाही कसली इजा होऊ द्यायची नाही अशी मी आज्ञा दिली आहे. I enter to save every one of them, but what I have done now is in your interest, he said to her. मी त्याच्यापैकी प्रत्येकालाच वाचवणार आहे, परंतु हे मी केले ते तुझ्या भल्यासाठीच, त्याने तिला सांगितलं. बघा, त्याने प्रॉस्पेरिओने तिच्या मुलीला मिरांडाला सांगितलं. बघा, मिरांडा वॉज पझल. बघा, हे ऐकल्यानंतर मिरांडा कोड्यात पडली. Why should her father put the ship and its crew in peril for her sake? मिरांडा कोड्यात पडली. तिच्यासाठी जहाज आणि त्याच्यावरील लोकांना वडिलांनी असे संकटात का टाकले असं तिच्या मनामध्ये विचार आले. देन फॉर द फर्स्ट टाइम प्रॉस्पेरिओ टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. तेव्हा प्रथमच प्रॉस्पेरिओने त्यांच्या गतकाळाची कहाणी तिला सांगितली. He explained that he had caused the tempest in order to bring his enemy Alonso and Sebastian within his power. अलोन्सो आणि सेबेस्टियन या आपल्या शत्रूंना आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने हे तुफान निर्माण केले आहे असा खुलासाही त्याने तिच्या समोर केला. Having narrated this story, Prospero touched Miranda with his magic stick and she fell fast asleep. हे सांगितल्यानंतर प्रॉस्पेरिओने आपल्या जादूच्या छडीने मिरांडाला स्पर्श केला आणि त्याबरोबर ती गाढ झोपी गेली. नाउ एरियल अपियर बिफोर हिम टू गिव्ह अन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. मग एरियल त्याच्या समोर आला आणि वादळाबद्दलची सर्व वृत्तांत त्याने सांगितला. ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ द फियर्स ऑफ द सेलर्स, द एनेक्सिटी ऑफ द लॉर्ड अँड how Prince Ferdinand, King Alonso's son, had leaped into the sea. भ्यायलेले खलाशी, सरदारांची अस्वस्थता, काळजी आणि राजा अलोन्सोचा मुलाने म्हणजे फर्डिनंडने समुद्रात मारलेली उडी याचे थरारक कथा त्या एरियलने प्रॉस्पेरिओला सांगितली. His father and the rest of the royal party feared that he was dead. The prince, for his part, believed that his father and the other lord had gone down with the ship. त्याचे वडील आणि राजघराण्यातील इतरांना तो मरण पावल्याची भीती वाटत होती, तर राजकुमारला त्याच्या बाजूने वाटत होते की त्यांचे वडील आणि इतर सरदार जहाजाबरोबर बुडून गेले असं त्याला वाटत होतं. नाऊ एरियल सॉन्ग. बघा, आता एरियलचं सॉन्ग म्हणजे एरियलचं गाणं. तो सॉन्ग मध्ये गाणं गातो बघा, बोलतोय काय बोलतोय बघा. फुल फॅदम फाय दाय फादर्स लाय ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड, दोज आर पर्स दॅट वेअर हिज आईज, नथिंग ऑफ हिम दॅट डोथ फेड बट डोथ सफर अ सी चेंज इन टू समथिंग रिच अँड स्ट्रेंज. सी नेफ्ट हॉरली रिंग हिज नेल, hark now I hear them ding dong bell. This is the song of Ariel. म्हणजे बघा, प्रत्यक्षात एरियलने प्रॉस्पेरिओला माहिती दिली की जहाज बेटांच्या एका कोपऱ्यावर सुरक्षितपणे नांगरले गेले आहे. फर्डिनंड एकटाच किनाऱ्यावर आहे आणि अलोन्सो, अँटोनिओ, गोन्झालो आणि इतर कोठे जावे ते कळत नसल्यामुळे बेटावर भटकत आहे. तो काय म्हणतो, फुल ऑफ फॅदम फाय दाय फादर्स लाईट्स ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड्स, those are pearls that
वेअर हिज आईज नथिंग ऑफ हिम दॅट डेथ फेड, म्हणजे कोणीही त्याच्यापैकी मरण पावलेलं नाही. बट डोथ सफर अ सी चेंज, परंतु त्यांच्यावरती मात्र त्याचा इफेक्ट झालेला आहे. इन टू समथिंग रिच अँड स्ट्रेंज, भयानक असा इफेक्ट झाला बा. सीज नेफ्स शॉर्टली रिंग्स अँड नेल हार्ड नाऊ आय हिअर देम डिंग डॉंग बेल, अशा प्रकारे त्यांनी ते गाणं बोललेलं आहे. म्हणजे बा डोथ म्हणजे डच, नील बा नेल मीन्स द साऊंड ऑफ द बेल दॅट इज रंग अँड बा अनाऊन्स समथिंग डेथ, मेल्यानंतरची जो आवाज असतो तो. सी चेंज म्हणजे कम्प्लीट चेंज, ग्रेट चेंज. इन रियालिटी खरं सांगायचं तर बघा, एरियल इन्फॉर्म प्रॉस्पेरिओ द शिप वॉज सेफली अँकर इन द कॉर्नर ऑफ द आयलँड. बा प्रत्यक्षात एरियलने प्रॉस्पेरिओला माहिती दिली की जहाज बेटाच्या एका कोपऱ्यावर सुरक्षितपणे नांगरले गेले आहे किंवा ते व्यवस्थित पोहोचलेलं आहे. फर्डिनंड वॉज ऑल अलोन ऑन द बीच and Alonso, Antonio, Gonzalo and the other were wandering about on the island, not knowing where to go. फर्डिनंड एकटाच किनाऱ्यावर आहे आणि अलोन्सो, अँटोनिओ, गोंझालो आणि इतर कोठे जावे हे कळत नसल्यामुळे बेटावरती ते वॉन्डर करतात, म्हणजे भटकत आहेत. एरियल माय जॉयफुल स्पिरिट सेड प्रॉस्पेरिओ, एरियल माझ्या आनंदी मित्र असं प्रॉस्पेरिओ त्याला म्हणाला. ब्रिंग फर्डिनांड फेअर ॲट वन्स फॉर माय डॉटर्स मस्ट सी हिम. बा तो एरियल तो म्हणतो, एरियल आनंदी मित्र प्रॉस्पेरिओ म्हणाला फर्डिनांडला ताबडतोब इथे घेऊन ये, कारण माझ्या मुलीने त्याला पाहिलेच पाहिजे. असं त्याने त्याला आज्ञा दिली एरियलला. रिमेंबर मास्टर, आय हॅव सर्व यू जॉयफुली ऑल धिस इयर्स. मालक लक्षात आहे ना, मी इतकी वर्ष आनंदाने तुमची सेवा केली आहे असं तो बा एरियल म्हणतोय. अँड यू प्रॉमिस मी दॅट यू वुड सेट मी फ्री वन डे, आणि एक दिवस तुम्ही मला मुक्त करण्याचे सुद्धा वचन मला दिलेले आहे. ऑबे माय कमांड्स नाऊ प्रॉस्पेरिओ सेड टू हिम. आत्ता आधी माझ्या हुकमाचे पालन कर असं प्रॉस्पेरिओने त्याला सुनावलं किंवा म्हटला. अँड इन 2 days आय शॅल सेट यू फ्री, आणि मग 2 दिवसातच तुला मी मुक्त करतो असा तो सांगितलं. एरियल अज्युमिंग अ form invisible to Ferdinand enchanted the prince with a beautiful songs, leading him carefully into the presence of Prospero and Miranda. फर्डिनंडला दिसू नये असे अदृश्य रूप धारण करून एका सुंदर गाण्याने एरियलने राजकुमाराला आकर्षित केले आणि काळजीपूर्वक त्याला प्रॉस्पेरिओ आणि मिरांडापाशी नेले. अँड ऑल हॅपन्स एक्झॅक्टली ॲज प्रॉस्पेरिओ हॅड प्लॅन, आणि प्रॉस्पेरिओने ठरवले होते तसेच घडले. मिरांडा, हू हॅड नेव्हर एव्हर सीन एनी ह्युमन बीइंग्स एक्सेप्ट हर फादर, लुक ॲट द हँडसम यंग प्रिन्स अँड वॉज थ्रिल. ज्या मिरांडाने आपल्या वडिलाखेरीज दुसऱ्या कोणत्याही मानवाला कधीही पाहिले नव्हते, तिने त्या सुंदर तरुण राजकुमाराला पाहिले आणि ती थरारून गेली किंवा तिच्या अंगाचा थरथराट होऊ लागला किंवा थरकाप होऊ लागला. आय माइट कॉल हिम अ थिंग डिवाइन, शी एक्सक्लेम. ती काय उद्गारली बा, हा जणू कुणी दैवी अवतारच असावा अशी ती उद्गारली. फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबल, कारण मी इतके उमदे नैसर्गिक सौंदर्य आधी कधीच पाहिले नाही. फर्डिनांड टू वॉज ॲस्टॉनिश्ड टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन द डेझोलेट प्लेस लाईक द आयलँड. फर्डिनांड ही या बेटावरील एकाकी जागी अशी सुंदर तरुणी मुलगी पाहून चकित झाला. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलँड, ही थॉट टू हिमसेल्फ. नक्कीच या बेटाची ही देवता असली पाहिजे, त्याने स्वतःशीच विचार केला. ॲज दे गेज ॲट इच अदर इन वंडर, ॲडमायरेशन्स अँड लव्ह, प्रॉस्पेरिओ वॉज सिक्रेटली प्लीज. बघा ते दोघे असे आश्चर्याने, कौतुकाने आणि प्रेमाने एकमेकाकडे निहाळत होते. प्रॉस्पेरिओ त्यावेळी मनातल्या मनात सुकावला होता. बट आउटवर्डली ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. प्रिटेंड करणे म्हणजे भासवणे, दाखवणे, परंतु बघा वरून त्याने रागावल्याचा आव्हानला किंवा राग आलेला त्याला दाखवलं त्यांनी. ही अक्युज्ड द प्रिन्स ऑफ स्पाईंग ऑन द आयलँड टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ. बेट जिंकण्यासाठी बेटावर हेरगिरी केल्याचा आरोप त्याने राजकुमारावरती केला आणि स्वतः शरण जाण्यास फरमावलं. फॉलो मी,
he said to the prince, I shall tie your neck and feet together. चल माझ्याबरोबर, त्याने राजकुमारला सुनावले, तुझा गळा आणि पाय एकत्र बांधून टाकतो, असं तो त्या राजकुमाराला बोलला. The brave prince drew his sword to defend himself, but Prospero waved his magic stick and the prince was forced to stand like a statue as still as a stone. त्या शूर राजकुमाराने स्वतःच्या रक्षणासाठी आपली तलवार उपसली, परंतु प्रॉस्पेरिओने त्याची जादूची काठी फिरवली आणि राजकुमार एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध झाला, एखाद्या दगडासारखा निश्चल तो तेथे उभा राहिला. Miranda begged her father to be kind to the sweet prince, but Prospero took the prince to the cave, where he was made to work carrying heavy logs. मिरांडा त्या गोड राजपुत्रावर दया करावी म्हणून वडिलांना विनवू लागली, परंतु प्रॉस्पेरोने त्याला गुहेकडे नेले आणि मोठाले जड लाकडाचे ओंडके नेण्याच्या कामाला त्याला जुंपले किंवा लावले. This was only as a trial of his love, for as he watched them from afar, he saw the young people talking to each other, getting to know each other, and very soon falling in love with each other. हे केवळ त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठीच होते, कारण ते दूरवरून पाहत होते की ही तरुण दोघं एकमेकाशी बोलत होती, एकमेकाला समजून घेत होते आणि लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडणार होते. I shall be king of Naples one day, Ferdinand said to Miranda, and you shall be my queen. I promise you. एक दिवस मी नेपलचा राजा होईन, फर्डिनंड मिरांडाला म्हणाला, आणि तू माझी राणी होशील, मी तुला वचन देतो, असं त्याने वचन त्याला मिरांडाला दिलं. At this Prospero smiled and appearing before them said to Ferdinand, all your troubles were merely trials of your love, and you have nobly stood the test. Now I give you my daughters a priceless gift. एक दिवस मी नेपलचा राजा होईन असं बोलल्यानंतर आणि मी त्याने वचन दिल्यानंतर हे ऐकून प्रॉस्पेरिओ हसला आणि त्यांच्या पुढे येऊन फर्डिनंडला म्हणाला, तुझा सगळा त्रास किंवा हालापेष्टा ही आता केवळ तुझ्या प्रेमाची कसोटी होती आणि तू ती उत्तम रीतीने पार केलेली आहेस किंवा उत्तीर्ण झाला आहेस तू त्याच्यामध्ये. आता मी एक अनमोल देणगी म्हणजे माझी मुलगी मी तुला देत आहे. इन द मेन व्हाईल इन अनदर पार्ट ऑफ द आयलँड द एव्हिल अँड द treacherous Antonio was once again plotting a murder. या मधल्या काळात बेटाच्या दुसऱ्या भागात दुष्ट आणि विश्वासघातकी अँटोनिओ पुन्हा एकदा खुनाची योजना आखत होता. This time he planned to kill King Alonso so that his brother Sebastian could become the king. यावेळी तो राजा अलोन्सोला ठार करण्याचा बेत करीत होता, त्यामुळे त्याचा भाऊ सेबेस्टियन राजा होऊ शकणार होता. The two wicked men were about to kill the sleeping king when Ariel woke him up, saving his life in the nick of time. बघा ते दोघे दुष्ट झोपलेल्या राजाला ठार मारणार एवढ्यातच एरियलने त्यांना उठवले आणि अगदी ऐन क्षणाला त्याचे प्राण वाचवले. Many more tricks did Ariel play on Prospero's enemy. बघा प्रॉस्पेरिओच्या शत्रूवर एरियलने अनेक युक्त्या लढवल्या. He caused them to wander about. He filled their ears with strange and frightful noise. When they were faint with hunger, he set a huge banquet before them only to take it away when they touched the food. त्याने त्यांना भटकायला लावले, चमत्कारिक आणि भीतीदायक आवाज त्यांच्या कानावर घातले. जेव्हा भुकेमुळे ते बेहोश होण्याच्या अवस्थेला आले तेव्हा त्यांच्या समोर मोठी मेजवानी त्याने मांडली, पण ते अन्नाला हात लावणार तेवढ्यात ते अन्न त्यांच्यापासून दूर पळवले. एवढं त्याला त्रास त्याने दिला एरियलने. When the men were nearly out of their sense, when the men were nearly out of their sense with fear and hunger, Ariel reminded them of their treachery and wickedness in the past.
जेव्हा भीती आणि भुकेमुळे त्या सर्वांची शुद्ध जायची वेळ आली तेव्हा एरियलने त्यांना त्यांच्या भूतकाळातील विश्वासघाताची आणि दुष्टपणाची आठवण त्यांना करून दिली. किंग अलोन्सो अँड द लॉयल लॉर्ड गोन्झालो वेअर फिल्ड विथ ग्रीफ फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन टू प्रॉस्पेरिओ. राजा अलोन्सो आणि विश्वासू निष्ठावान सरदार गोन्झालोना प्रॉस्पेरिओवर केलेल्या अन्यायाचे अतिशय दुःख झाले. In this repentance mood, Ariel brought them before Prospero. अशा पश्चातापाच्या मनस्थितीतच एरियलने त्यांना प्रॉस्पेरिओ पुढे घेऊन आला. तो एरियल त्याच्या पुढे त्या दोघांना घेऊन आला, त्या सर्वांना. At first they could hardly recognize the former Duke of Milan, for he was clothing in his magic robe. मिलानच्या पूर्वीच्या सरदाराला त्यांनी प्रथम ओळखलेच नाही, कारण तो त्याच्या जादूगाराच्या वेशात होता. बट प्रॉस्पेरिओ रिव्हेल्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. पण मग प्रॉस्पेरिओ त्याच्या नेहमीच्या रूपात त्याच्या पुढे आला. ही थँक गोन्झालो फॉर हिज काइंडनेस अँड रिप्रोच द किंग अँड अँटोनिओ फॉर देअर ट्रेचरी. गोन्झालोचे त्याच्या दयाळूपणासाठी त्याने आभार मानले आणि राजा आणि अँटोनिओची त्यांच्या दुष्टपणासाठी चांगली खरडपट्टी काढली. द किंग अँड द अदर कोर्टियर्स वेअर अशेम. राजा आणि बाकीचे दरबारी खाजील झाली, अशेम, त्यांना लाज वाटली. दे बेग प्रॉस्पेरिओ फॉरगिव्हनेस. त्यांनी प्रॉस्पेरिओची क्षमा मागितली. आय हॅव बीन ड्युली पनिश फॉर माय सिन्स, क्राईड किंग अलोन्सो. मला माझ्या पापाची योग्य शिक्षा मिळाली, असं तो राजा अलोन्सो रडत रडतच म्हणाला. फॉर आय हॅव लॉस्ट माय सन अँड माय किंगडम इज विदाउट अन हेअर. कारण मी माझा मुलगा गमावलाय आणि माझ्या राज्याला आता वारस नाही. हेअर म्हणजे हेअर मीन्स वारस राहिलेला नाही. प्रॉस्पेरिओ ड्रीव बॅक अ सर्टन फ्रॉम द एंट्रान्स ऑफ हिज केव. सर्टन नाही तो शब्द कर्टन. प्रॉस्पेरिओ ड्रीव बॅक अ कर्टन फ्रॉम द एंट्रान्स ऑफ द केव. प्रॉस्पेरिओने गुहेच्या दरवाजाचा पडदा मागे सारला. कर्टन म्हणजे पडदा. इनसाइड दे सॉ फर्डिनांड अँड मिरांडा हॅपीली प्लेइंग अ गेम ऑफ चेस. गुहेमध्ये फर्डिनांड आणि मिरांडा आनंदात बुद्धिबळ खेळताना त्यांना दिसले. हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. आपला गमावलेला मुलगा परत दिसल्यानंतर अलोन्सोला केवढा आनंद झाला असेल. हाऊ थ्रिल ही वॉज टू हिअर दॅट फर्डिनांड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर. फर्डिनांड मिलानच्या सरदाराच्या सुंदर मुलीशी लग्न करणार हे ऐकून त्याला अत्यानंद झाला. खूप आनंद झाला बघा त्याला. सो इट ऑल एंडेड हॅपीली. बघा अशा प्रकारे आणि सगळ्याचा शेवट असा सुखांत झाला, म्हणजे चांगला झाला. प्रॉस्पेरिओ assured them that their ship was safely anchored and each and every sailor was safe on board. प्रॉस्पेरिओने त्यांना विश्वास दिला की त्याचे जहाज सुरक्षितपणे नांगरलेले आहे आणि जहाजावरील प्रत्येक नावाडी सुखरूप आहे, असं त्याने त्याला सांगितलं. On the following day, they all set sail for Naples, where Ferdinand and Miranda were to be married. दुसऱ्या दिवशी ते सगळे नेपल्सकडे जहाजातून निघाले. फर्डिनंड आणि मिरांडा यांचा विवाह तेथे होणार होता. वेविंग देम गुड बाय, एरियल प्रॉमिस देम काम सीज अँड फेवरेबल वाइन्स और विंड्स. निरोपाचा हात हलवत एरियलने त्यांना समुद्र शांत आणि अनुकूल वारे असतील असे आश्वासन दिले. Prospero had set him free to wander where he would, as free as the air. Prosperoने त्याला वाऱ्यासारखे हवे तिथे भटकण्यासाठी मुक्त केले होते. Thus, after many years of hardship, Prospero was back in Milan, where his people welcomed him with great love and joy. अशा तऱ्हेने अनेक वर्षाच्या कठीण काळानंतर प्रॉस्पेरिओ मिलानला परत आला. तेथे त्याच्या लोकांनी खूप प्रेमाने आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. आपली जादूची काठी मोडून जादूचे काम सोडून द्यायचे असे त्याने ठरवले. ही वॉज हॅपी अँड प्लीज टू बी
back in Milan, but he was happy above all to forgive his old enemies who had wronged him cruelly. मिलानमध्ये परत आल्यानंतर ते सुखी आणि आनंदी झाला होता, पण त्या सगळ्यापेक्षा त्याच्याशी दुष्टपणे वागलेल्या जुन्या शत्रूंना क्षमा करण्याचा आनंद अधिक होता. Even though they had been at his mercy, he did not take revenge on them, but very nobly forgave them. ते त्याच्या दयेसाठी लाचार होते, तरी त्याने सूड घेतला नाही, गैरफायदा घेतला नाही, उलट उदारपणे त्यांना क्षमाच केली. दिस इज द विल्यम शेक्सपियर्स द टेम्पेस्ट.